आजपासून दुधाच्या दरात जी आहे ती 2 रुपयांनी वाढ होणार आहे। खरं तर पाकेटमध्ये जे दूध येतं त्याच्यावर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध संघटनांनी घेतलेला आहे। गाईचे दूध असो किंवा म्हशीचे दूध असो त्याच्यावर थेट आता 2 रुपयांनी वाढ झालेली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना किंवा मग दूध विकत घेण्यात आलेल्या ग्राहकांना नेमकं याबद्दल काय वाटतं, दूध विक्रेत्यांना काय वाटतं, दूध ग्राहकांना काय वाटतं, या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। सध्या आपण खरं तर परळ भागात आहोत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती आहे आणि दूध घ्यायला दादा सकाळीच आलेला। दादा, खरं तर रोजच्या दैनंदिन जीवनात लागलेली गोष्ट आहे, म्हणजे आपली सकाळच दुधापासून होते आणि त्याचे भाव आता वाढलेले पाहायला मिळतात। ते तुझं सर्वसामान्य म्हणून मत काय? माझं सर्वसामान्य म्हणून मत हेच आहे की सरकारने जे दूध व्यावसायिक आणि आपले जे शेतकरी आहेत त्यांच्या निर्णयावरती म्हणजे त्यांच्या भाववाढीवरती जो निर्णय घेतलेला आहे तो एक सामान्य नागरिक म्हणून किंवा एक शेतकरी म्हणून मला समाधान वाटतं आहे की दूध भाववाढीमुळे त्यांनाही तेवढा भाव मिळतो आहे। पण एक ग्राहक म्हणून आम्ही जे कमवतो आहोत किंवा आम्ही जे एक सामान्य माणूस आहोत त्या सामान्य माणसांना तेवढा जो भाव आहे तो परवडत नाही आहे। एका साईडला ही एक वस्तुस्थिती पण आहे। सो भाववाढीचा आमच्या दैनंदिन प्रश्नांवरती किंवा जे आमचे पैसे आहेत किंवा जो आमचं बजेट आहे ते बजेट आमचं कोलमडलं जातं आहे, हे बरोबर आहे, निश्चित आहे ते। म्हणजे भाववाढीचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणं हे खरोखर आहे, कारण की प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये भाववाढ वाढत आहे। आता सध्या जर आपण तेलाचे भाव बघितलात, क्रूड ऑइलचे वगैरे, तर क्रूड ऑइलचे भाव हे जरी आपण बघितलं तर वर्षानुवर्ष कमी होत चालले, पण पेट्रोलचे भाव हे काय कमी होत नाही। आणि पेट्रोलचे भाव कमी न झाल्यामुळे जे दूध कोल्हापूर किंवा इतर सहकारी जे पतसंस्था आहेत तिकडनं जे दूध इकडे विक्रीला येतं त्याच्या भाववाढीमुळे हा कदाचित एक आम्हाला फटका बसू शकतो। जगामध्ये पेट्रोलचे भाव कमी झालेले आहेत, पण महाराष्ट्र किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचे भाव कमी झालेले नाही आहेत आणि कदाचित त्याचा एक जो भाव कमी व्हायला पाहिजे तो इकडे भाव कमी होत नाही आणि तो एक ॲडिशनल आम्हाला जो काय बोलतात त्याला आपण ॲडिशनल आपण जी भाववाढ आपल्याला बोलू शकतो आपण ती याच्यामध्ये ॲड केली जाते आहे। आपण इतर लोकांशी सुद्धा बातचीत करणार आहोत। काका, तुम्ही सांगा पहिला, दुधाचे भाव वाढलेले आहेत, सर्वसामान्यांच्या जीवनावर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो? ॲक्च्युली दुधाचे भाव वाढले तर सर्वसामान्यांच्या खिशाला तर फरक पडणारच आहे, परंतु बाकीचे पण आहेत ना, बाकीच्या पण वस्तू खूप महाग होत चालल्यात आणि त्याच्याबरोबर या दुधाचे अजून 2 रुपये ॲडिशनल वाढले तर सर्वसामान्यांना खूप फरक पडणार आहे याच्याबद्दल। कारण आज बघायला गेलं तर प्रत्येक गोष्टीवर महागाई वाढत चालली आहे। त्याच्यामुळं काय गोरगरीब जे प्रायव्हेट कामाला वगैरे जातात त्यांना खूप फरक पडतो। बाबा ठीक आहे, सरकारी नोकरदार आहे त्यांना काय फरक नाही, पण प्रायव्हेट जे कामाला त्यांना खूप काय फरक पडतो। जे रोज कमवणारे आहेत त्यांना खूप फरक पडतो। अनेक लोकांशी खरं तर भाऊ आहे आपल्यासोबत जो दुधाची लाईन सगळं दुधाची डीलिंग करतो। काय आजपासून भाववाढीचा निर्णय समोर आलेला आहे, दरवाढीचा, कसं बघतोय तू या सगळ्याकडे? भाऊ रेट वाढला तर विक्रेत्याला भरपूर त्रास होतो। विक्रेत्याला त्रास झाल्यामुळं ग्राहक पण जरा परिणाम पडतो ग्राहकवर आणि ग्राहक पण येताना विचार करते घ्यायला दूध वगैरे। आता मेन फक्त दूधच आहे, लोकांना दररोज लागते। ते जर वाढलं तर 2 रुपये वाढले तर महिन्याला 60 रुपये वाढतात। 1 लिटर दूध महिन्याला त्यांचं वेस्टेज जातं। थोडंच बोलू शकतो यांना। आपण पाहिलं तर आणखी जे दूध विक्रेते काका आहेत त्यांच्याशी थेट बातचीत करणार। काका, दुधाचे भाव आजपासून वाढलेत का, दर वाढ झाली आहे का, काय भावना आहे तुमच्या विक्रेत्यांना? आमची भावना हीच आहे की सरकारने सर्वसामान्यांचा विचार करायला पाहिजे होता। बाकी एकत्रित 47 संघटना एकत्र येऊन हा संपूर्ण निर्णय घेण्यात आलेला। तुम्हाला हा निर्णय मला त्याच्याविषयी काही आयडिया नाही, पण आजपासून दरवाढ झाली एवढी नक्की? हो, दरवाढ झाली। आणि ह्याच्या ग्राहकांवर काही परिणाम होतो का, ग्राहक तुटतो का, असं कधी होतं का? थोडाफार परिणाम होतो। गिराईक विचार करतं, एकच्या जागेवर मग अर्धावर येतं, असं तर थोडा परिणाम होतो। खरं तर तुमचं जे दुकान आहे ते परळ भागातल्या वस्तीत आहे, त्यामुळे अनेक रेसिडेन्शियल आणि प्रत्येकाची सकाळ ही दुधासोबतच होते, त्यामुळे कसं मग आता तुम्ही मॅनेज? म्हणजे सकाळी दुधापासून होते आणि सकाळी जर असं भाव वाढतं तर लोक नाराज असतात किंवा भाववाढ झालेली आहे, तर लोक विचार करतात किती घ्यावं, कसं घ्यावं। मग लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं का, समजून सांग? लोकांना फार कन्व्हिन्स करावं लागतं, फार समजून सांगावं लागतं की भाववाढ कशामुळे झाली, काय झाली, तेव्हा ते लोक मग घेतात।
हां तर आपण जर पाहिलं तर खरं तर भाववाढीचा फटका जसा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारा असणार आहे, तसाच हा विक्रेत्यांना सुद्धा ताणदायक असणार आहे. कारण की त्यांना पुन्हा नव्याने सर्व ग्राहकांना जे त्या या गोष्टी समजून सांगायला लागतील. आणि सकाळ जी संक्रांतीची ही दुधापासून होते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस सकाळी या चर्चा घडतात त्यावेळेस अनेक मुद्दे समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता हा दूध दरवाढीचा फटका आणि त्याच्यानंतर सर्वसामान्यांच्या जीवनातले हे महत्त्वाचं दूध याचा दर आणि त्याच्यानंतर मुंबई करायला कसे सामोरं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगी मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.